अध्यक्ष महोदय, बसा, जागेवर बसा. आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या, विरोधी पक्षनेते काय बोलतात ऐकून घ्या. ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झालाय अध्यक्ष महोदय, या वाद कोणी आता ऐकून निर्माण घ्या केला ना. अहो तुम्ही बोलला हे तर त्यांचं समजलं ऐकून घ्या. महाराष्ट्राला माहित आहे अध्यक्ष महोदय. एक मुख्यमंत्री एका बाजूच्या व्यक्तीबरोबर चर्चा करतात, एका बाजूच्या लोकांच्या बरोबर चर्चा एका करतात, बरोबर नाही. दुसरे बसून घ्या. उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूच्या जागेवर लोकांबरोबर. बसून घ्या. अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाचे लोक येऊन आता इथे तुमचं गोंधळ ऐकून घेतलं, घालतात. त्यांचं ऐकू तर ते. हा गोंधळ ऐकून तर घ्या स्वतःचा त्यांचं. पाप लपवण्यासाठी आहे. असं चालणार नाही. या सभागृह लोकांनी जे पाप सभागृह करून असं चालू शकत महाराष्ट्रामध्ये नाही. ओबीसी सभागृह वर्सेस असं चालू मराठा शकत जी नाही. दरी निर्माण केली, त्या पापामध्ये विरोधी पक्ष यांचा नेते. मोठा वाटा आहे अध्यक्ष विरोधी पक्ष महोदय. नेते. हे बघा, मी तुमचं ऐकून घेतलेलं आहे. सभागृह मी काय असा चालू देणार नाही. विरोधी पक्ष नेते बोलतात, तुम्ही शांत बसा. विरोधी पक्ष नेते बोलतात, तुम्ही शांत बसा. मुळीच चालणार नाही. तुम्ही खाली बसा. काय तुम्ही सांगा त्यांना बसायला. त्यांना बोलू दे, त्यांना बोलू दे. तुम्ही खाली पाठी बसा. त्या गोंधात नाही, असं बरोबर नाही. हे बरोबर नाही. हे बरोबर नाही. आपण खाली बसा, खाली बसा. सभागृहाची बैठक ही पाऊण तासासाठी 45 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे.